टीचर, this means हा ही है, that means तो तिथे. टीचर, this means हा ही है, those means तो तिथे. पण त्या दोघांच्या मीनिंग आणि यूज तर एकच आहे ना. नाही, तुम्ही सर्वांनी पण लक्ष द्यायचं आहे. आता आधी आपण दिस आणि दॅट याचा मीनिंग आणि यूज कुठे होतो हे पाहूया. आता माझ्याजवळ 2 पेन आहे. हे कशा ह्याच्यात आहे? सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. आता हा पेन जवळ आहे आणि हा दूर आहे. दिस इज अ पेन, दॅट इज अ पेन. म्हणजे दोन्ही काय आहे? सिंग्युलर आहे. जवळ असेल तर दिस इज अ आणि दूर असेल तर That is दिस इज अ पेन, दॅट इज अ पेन. पण आणखी आपण याच्यामध्ये काही पेन ऍड करणार आहोत. आता काय आहे? सिंग्युलर की प्लुरल? प्लुरल. दिस आणि दोजचा मिनिंग आता आपण पाहणार आहोत. आता हे पेन कुठे आहे? जवळ आहे. आणि हे पेन कुठे आहे? दूर आहे. दिस आर पेन्स, दोज आर पेन्स. म्हणजे आता हे काय झालं? प्लुरल. जेव्हा अनेक वचनी वस्तू जवळ किंवा दूर स्वरूपात राहते तेव्हा दिस आणि दोजचा यूज सेंटेन्स मध्ये केला जातो. आणि जेव्हा सिंग्युलर स्वरूपात आपल्या जवळ वस्तू राहतात कुठल्याही तेव्हा एकवचनी वस्तूला दिस आणि दॅट अशा पद्धतीने वाक्यामध्ये आपण वापर करतो. समजलं सर्वांना?